नमस्कार. एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आता करंजे येथील श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान या ठिकाणी आहोत. 2 दिवसापासून सोशल मीडियावरती देवस्थानच्या समोरील रस्त्याचे जे ब्लॉक काढले गेले देवस्थान ट्रस्ट कडून, त्याच्यानंतरनं अनेक चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून झाल्या. त्या चर्चा नक्की कशा प्रकारे होत्या, त्या चर्चेतून आरोप प्रत्यारोप लावले गेले, ते काय होते हे आपण या चर्चेच्या माध्यमातून पाहणार आहोत. आपल्या समवेत सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन अनंत मोकाशी आहेत आपल्यासोबत. नमस्कार, आपलं एम न्यूज मराठीमध्ये स्वागत आहे. नमस्कार. आपण गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावरती आपण ज्या रस्त्याच्या कडेला जो समोरचा रस्ता आहे तिथे ब्लॉक होते, ते ब्लॉक आपण काढले आणि काढल्यानंतर भाविकांमधून काही चर्चा अशा होऊ लागल्या, त्यातून आरोप होऊ लागले. तुम्ही ते पाहिलंही देखील. तर काय सांगाल, का ते ब्लॉक काढावे लागले? नमस्कार. आपण जे प्रश्न विचारताय ते ब्लॉक पदचारी मार्ग का काढला, तर आमच्या अनुभवानुसार आमच्या रेग्युलर निदर्शनात येत जे आहे ते तो जो रस्ता ब्लॉकच्या शेजारचा आहे तो अरुंद आहे म्हणण्यापेक्षा शेजारी प्रसादाचे स्टॉल आहेत. भाविक वर्ग प्रसाद घेत असतो. त्या रस्ता तो भाविक वर्गात यात्रे काळात वगैरे रेग्युलर तो रस्ता अरुंद पडत आहे आणि मग त्याची रुंदीकरण व्हावं, भाविकांना कुठल्या पद्धतीचा त्रास होऊ नये म्हणून तो ब्लॉक काढून आम्ही ट्रस्ट प्रशासनाने तोच ब्लॉक शेजारी परत त्याची आहे त्या पद्धतीत ब्लॉक सिस्टीम तयार करून रस्ता रुंदीकरण करणे आणि भाविकांना कुठल्या पद्धतीचा त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन आम्ही आमच्या स्वखर्चातून ट्रस्टीच्या माध्यमातून भाविकाच्या सहकार्यातून तो आहे तसा ब्लॉक आम्ही परत शिफ्ट करणारी. फक्त उद्देश एवढाच आहे की रस्ता रुंदीकरण करून भाविकांना मनमोकळेपणाने जाता यावं. वाहतूक गाड्या असतात, गाड्या वगैरे असतात, त्याचा कुठं भाविकांना त्रास होऊ नये किंवा कुठल्याच पद्धतीत भाविकाला कुठला धोका पोहोचू नये याच्यासाठी फक्त हा उद्देश घेतलेला आहे. आणि संपूर्ण आम्ही तो ट्रस्ट प्रशासन तो खर्च करून आम्ही युद्ध पातळीवर तो पूर्ण करणार आहे. ठीक आहे. आपण 2 गोष्टी आता बोलून गेलात की भाविकांना कुठली अडचण होऊ नये, भाविकांच्या वाहनांना कुठली अडचण होऊ नये. तसं पाहिलं तर आता 10 दिवसानंतर श्रावण महिना येतोय. श्रावण महिन्यात ज्या भाविकांची वाहनं येते ती तर आतमध्ये येणार नाहीत, हा पहिला मुद्दा. दुसरा प्रश्न माझा असा आहे की दुकान लाईन किती वर्षापासून त्या ठिकाणी आहे? आता दुकान लाईन जेव्हा हे मंदिराचे डेव्हलपमेंट झाले, नाही, गाळे बांधल्यानंतर जी दुकान लाईन आहे किती वर्ष झाली? साधारण 15 वर्षापेक्षा जास्त झाले. आणि आपले जे ब्लॉक जे बसवले होते ते किती वर्षापूर्वी बसवले होते? त्यापासूनच बसवलेले. परंतु अलीकडच्या काळात भाविकाची वाढती गर्दी, वाहनांची वाढती गर्दी, हे सगळं अभ्यास करून तो निर्णय घेतलेला आहे. आणि असं नाही यात्रे काळातच तो रस्ता कमी पडतो असं नाही, इतर वेळेस वर्षभर जी काय सोमेश्वर पंचक्रोशीतली जी काही लोक असतात ते जी काय प्लॅन मध्ये पार्किंग व्यवस्था आहे त्या लांब आहे. मग त्या पार्किंग व्यवस्थेमध्ये पंचक्रोशीतली स्थानिक लोक वाहनं न लावता डायरेक्ट त्याच रस्त्याने समोर मंदिराच्या समोरच वाहनं नेत असतात आणि त्याच्यामुळं तिथं आत येणारा भाविक वर्ग त्यांना तो वाहनं चॉकअप झाले, तिथं गर्दी झाल्यामुळं तो पॉईंट चॉकअप होतो आणि भाविकांना त्याचा आत येण्यास त्रास होतो. त्याच्यामुळं हा कायमस्वरूपी आमच्या जे निदर्शनात आलेला आहे त्या पद्धतीने त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. दुसरा प्रश्न माझा असा आहे की ते जे ब्लॉक बसवले गेले होते, तुमच्या म्हणण्यातून आलं की ते 10-15 वर्षापूर्वी बसवले ब्लॉक, जीर्णोद्धार झाला. ठीक आहे, 10 वर्षातून चालू. ते ब्लॉक कोणत्या फंडातून बसवले गेले होते त्याबद्दल काय सांगताल तुम्ही? ते ब्लॉक आहेत ना, जीर्णोद्धार झाला तेव्हा वेळेस जो काय प्लॅन होता ब वर्ग दर्जातून तो निधी मिळालेला, तो रस्ता पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून ते दादांच्या आजीदादांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या नियंत्रणाखाली हे सगळं झालेलं आहे. आम्ही ते अगदी 100% आम्ही प्रशासन ते मान्य करतो. परंतु तो काळ आणि
आत्ताचा काळ ह्याच्यात लोकसंख्येत भाविकांच्या गर्दीत फरक खूप पडलेला आहे. तो रस्ता खूप अरुंद आत्ता अरुंद झालेला नाही आहे, रस्ता तोच आहे. पण गर्दीमुळे वाढत्या भाविकांच्या गर्दीमुळे तो रस्ता कमी पडत आहे. म्हणून जर रुंदीकरण म्हणजे समजा तो पदचारी मार्ग काढून तिथं त्याच पद्धतीची हे करून रस्ता रुंदीकरण करून त्याच पद्धतीचा ब्लॉक आपण त्याच्या साईडला तो पदचारी मार्ग परत संस्थेच्या खर्चातून आपण करणार आहोत. ते ब्लॉक काढत असताना किंवा तो रस्ता आता तुम्ही नव्याने करत आहात, ते ब्लॉक काढत असताना तुम्ही संबंधित प्रशासनाची ऐका, परवानगी घेतली का? आम्ही त्या प्रशासनाला परवानगी घेण्याची आमची जबाबदारी आहे. परंतु ते लॉंग प्रोसेस होती, यात्रा तोंडावर आलेली आहे. त्या काळात ते काम उरकणार नाही ह्या उद्देशाने आम्ही आमच्या ट्रस्ट प्रशासनाच्या माध्यमातून परिस्थितीजन्य निर्णय घेतलेला आहे. आता तुम्ही कुठला पत्र व्यवहार प्रशासनाशी केलाय का? त्याला ठीक आहे, ती लॉंग प्रोसेस आहे तुम्ही म्हणताय, पण आम्ही अनेक सुरुवातीच्या प्राथमिक दर्शनी आम्ही तुम्ही अनेक वेळा संबंधित आमच्या संस्थेच्या प्रशासनाला माध्यमातून जिथं आम्हाला गरज ब्लॉक काढण्यासाठी तुम्ही संबंधित प्रशासनाला आता कुठला पत्र व्यवहार केलेला आहे का? नाही, आत्ता पत्रव्यवहार केलेला नाही. आम्हाला तोंडावर यात्रा आल्यामुळं परिस्थितीजन्य निर्णय आम्ही फास्ट घेतलेला आहे. कारण तो तेवढा वेळ नसतो. आता आम्हाला एक छोटी एक उदाहरण म्हणून सांगतो. आम्हाला एक आता इथं पाठीमागं अजितदादांचा दौरा झाला. त्यावेळेस सुद्धा दादांनी त्याची पाहणी केली. ते रस्ता रुंदी वगैरे मग दादांनी ते आराखडा तयार केलेला आहे. तो एक विषय मिनिट जाऊ थांबवतो नये, मला, जाऊ नये. एकच ऐका, मिनिट ऐका, ऐका. थांबवतो. ज्यावेळेस दादांनी तो दौरा केला, हा. त्यावेळेस दादांनी दुकान लाईनच्या बाहेरचे जे पत्र्याचे शेड आहेत, हा. त्यावरती देखील दादांनी भाष्य केलं होतं. हा. त्याच्यावरती मग काय कारवाई केली आपण? त्याच्यावरती भाष्य केलं दादांनी, पण दादांनी हे सुद्धा सांगितलं होतं की रस्ता रुंद होण्याची आवश्यकता आहे. मग आता यात्रेच्या काळात आता दुकान लाईन जी आहे त्याच्या पुढे समजा काय भाविकांचं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे की ती शेड नाही पाहिजे, तर ते भाविक जी स्टॉल आहे ते आता ते निकृष्ट दर्जा झालेलं आहे. दादांनी स्वतः ती पाहिलेली काय. मग ते जी काय आहेत गाळे अनाधिकृत गाळे जे पत्र्याचे आहेत ते शेड. निकृष्ट दर्जाचे. मग त्याच्या भीतीपोटी त्या प्रसाद विक्रेत्यांनी एक शेड पुढे घेतले की ती फक्त निकृष्ट दर्जाचं काम आहे. कधी काय धोका पोहोचेल ते सांगून वेळ येत नाही. आणि हे दादांच्या आम्ही कानावर घालून दादांना पूर्वकल्पना देऊन तो विषय झालेला आहे. आणि रस्ता रुंदीकरण होणं हे बी दादांनी मान्य केलं. दुसरा प्रश्न एक असा निर्माण होतो की ते 10 ते 12 वर्षापूर्वी बांधलेले गाळे, हो. ते काम तुम्ही म्हणताय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे असं तुम्ही मान्य करता का? हो. ते काम ज्या ठेकेदारांनी केलं हो. ते निकृष्ट दर्जाचं केलं का? हो. त्याची मग चौकशीची मागणी तुम्ही केली का? चौकशीची मागणी केली की आम्ही दादांच्याकडेच मागणी केलेली होती. नाही, आम्ही पत्र व्यवहार प्रशासन म्हणण्यापेक्षा हा सगळा जी परिसर आहे अजितदादांच्याच माध्यमाखाली नियंत्रणाखाली तो सगळा हे चालायचा. मग आम्ही जे काय आमचं गाऱ्हाण असेल, आमची जी काय अडचणी असतील, आम्ही प्रशासन म्हणून फक्त दादांना सांगत आलेलो आहे. मग दादा त्यांच्या लेवलला फॉलोअप करत होते. आता दादा तर हयात नाहीये. नाही, हा मान्य आहे ना. मग तुम्ही ते जे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे हा. त्याची शासन दरबारी त्याचा पत्र व्यवहार करून त्याची चौकशी लावणार आहात का? नाही, ट्रस्ट चौकशी म्हणून. नाही लावणार आम्ही. चौकशी नाही लावणार. का बरं? पण ऐका दादांनी, माननीय अजितदादांनी ज्यावेळेस दौरा केला त्यावेळेस संपूर्ण 32 कोटीचा तब्बल आराखडा तयार केलेला आहे. आणि त्या आराखड्यात त्या निकृष्ट दर्जाच्या संदर्भात सुद्धा काही हे घेतलेला आहे, त्यात भाग घेतलेला आहे. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीला प्रशासन म्हणून म्हणण्यापेक्षा आपण जे नेतृत्व मानतो त्या नेतृत्वाखाली आम्ही ते आतापर्यंत करत आलेलो आहे आणि इथून पुढं मी तेच करणार. परंतु आता यात्रेचा काळ असल्यामुळं आम्हाला युद्धजन्य परिस्थितीत तो तयार करणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही ट्रस्ट प्रशासनाने निर्णय घेतलाय. आम्ही काय कोणाच्या असं क्रॉस म्हणून किंवा अशा भावनेतून तो निर्णय घेतलेला नाही. बरं, आता- भाविकांच्या हितार्थ हा निर्णय घेतला. तर आता तुम्ही संबंधित प्रशासनाची ब्लॉक काढत असताना कुठली परवानगी घेतली नाही. समोरची परिस्थिती पाहता 10-15 दिवसावरती श्रावण महिना आलेला आहे. लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. त्यासाठी तुम्हाला रस्ता रुंदीकरण गरजेचं वाटलं. गरजेचं, हा. संबंधित ट्रस्टनं तो निर्णय घेतला. हा. पण भविष्यात जर कायदेशीर प्रक्रियेतून तो प्रश्न जो उभा राहिला हा. तर त्याची जबाबदारी कोण घेणार? ऐका, जर तुम्ही म्हणता ते अगदी ठीक आहे, पण जर
जर काय एखाद्या भाविकाला यात्रा काळात म्हणा असं जर काही धोका पोचला तर सर्वस्वी जबाबदारी ही ट्रस्ट प्रशासनावर येत असते. मग त्याच्यामुळं आजची परिस्थिती अशी की आम्हाला तो धोका नको, आम्हाला त्याच्या पुढं तोंड देण्याची वेळ यायला नको. भाविकांना कुठं महत्वाचा विषय हा भाविक. आणि माझा प्रश्न तुम्ही हा. चुकीच्या अँगलने घेऊ नका. माझा प्रश्न काय तुम्हाला, की तुम्ही परवानगी न घेता त्या रस्त्याचं काम किंवा ते ब्लॉक जे काढले, बर ही बाब जर उद्या संबंधित प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर हं. जर काही कारवाईची प्रक्रिया सुरू झाली, की कोणतीही पूर्व परवानगी न घेता तुम्ही मनमानी कारभार केला आणि जर त्याची कारवाई झाली काही, तर त्याची जबाबदारी कोणाची असणार? नाही, त्याची जबाबदारी सुद्धा ट्रस्ट प्रशासनाचीच असेल. परंतु आम्ही त्या पद्धतीत त्यांना त्यावेळेस उत्तरं देऊ. जी काय सोशल असेल, मीडियातून तांत्रिक असा उद्धरण देखील असेल, त्या पद्धतीत आम्ही प्रशासनाला सोशल मीडियाच्या माध्यमातून असा देखील आरोप तुमच्यावरती करण्यात येतोय, हं. की तुम्ही शासनाच्या निधीचा कुठंतरी गैरवापर करताय. शासनाच्या निधीचा गैरवापर आम्ही 1 रुपया सुद्धा वापर चुकीचा करत नाही. का? तर जो शासनाने निधी टाकलेला आहे आणि आता वाढत्या गर्दीचा अभाव जे काय परिणाम होत आहे, जी काय परिस्थिती आम्हाला तोंड देत आहे, आम्हाला कुठं भाविकाला म्हणा किंवा आम्हाला कुठं धोका पोहोचू नये म्हणून परिस्थितीजन्य हा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याचा जो खर्च होणार आहे आता आम्हाला, त्याची पीसीसी करणे किंवा ब्लॉक शिफ्ट करणे, तो सगळा खर्च आम्ही संस्थेच्या माध्यमातून करणार आहे. म्हणजे शासनाचा जरी खर्च झाला असला तर तो खर्च आज आम्ही भाविकांच्या सुरक्षिततेसाठी टोटली खर्च शिफ्ट म्हणून आम्ही स्वतः तो खर्च उचललेला आहे. म्हणजे आता सोशल मीडियावरून जे आरोप होत आहेत, ते तुम्ही पूर्णतः आरोप फेटाळत आहात, बरोबर ना? ते मान्य नाही हा, करत तुम्ही, नाही फेटाळताय आरोप. नाही सोशल मीडियाने किंवा काय स्थानिक वर्ग असेल त्यांनी ते समजा आम्ही चुकीचं करतोय वगैरे वगैरे जे काही निदर्शनात आणून दिलेले. परंतु इथं ट्रस्ट प्रशासनाला प्रथम भाविकालाच प्राधान्य देऊन येणाऱ्या गर्दीला कुठं धोका पोहोचू नये ह्यासाठी आम्हाला ते नियोजन करणं गरजेचं असतं. त्यावेळेस जे सोशल मीडिया असेल किंवा कुणी काय ऑब्जेक्शन घेते ते असतील, जर काय तो धोका पोहोचला त्यावेळेस तो नसतो. त्यावेळेस ट्रस्ट प्रशासनालाच तो धोका पत्करावा लागतो. ट्रस्ट प्रशासनालाच ती जबाबदारी म्हणून त्याला सामोरे जावं लागतं. मग आम्ही 100% फक्त भाविकाला येणाऱ्या कुठला त्रास होऊ नये, कुठल्या घटकाला त्रास होऊ नये याची जबाबदारी घेऊनच आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. तर हे होते सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन अनंत मोकाशी. त्यांनी खरं तर आपण त्यांच्याशी चर्चा करत असताना सांगितलं, की अगदी 10 दिवसावरती श्रावण महिना आलेला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये राज्यातूनच नव्हे तर परराज्यातून या ठिकाणी सोमेश्वराच्या चरणी लीन होण्याकरता भाविक येत असतात. त्या भाविकांना येण्या जाण्याकरता कोणताही अडथळा होऊ नये म्हणून ते ब्लॉक काढले आहेत व लवकरच श्रावण महिना सुरू होण्याच्या अगोदरच संबंधित ठिकाणचे ब्लॉक शेजारीच रस्त्यालगत ते बसवणार देखील असल्याचे त्यांनी यावेळी आपल्याला बोलताना सांगितले. एम न्यूज मराठीसाठी मी मधुकर बनसोडे, कॅमेरामन जितेंद्र काकडे सर.